एका पुढाऱ्याचा मृत्यू झाला व त्याच्या मृत्यूनंतर त्या पुढाऱ्याची जी जबाबदारी होती एका व्यक्तीला सोपविण्यात आली। तो पुढारी एक मोठा व्यक्ती होता। 110 वर्षांच्या वयापर्यंत तो जीवन जगला। तो वृद्ध अवस्थेमध्ये असलेला असा व्यक्ती होता। जेव्हा तो तरुण वयामध्ये होता तो प्रामाणिकपणे जीवन जगायचा। तो एक प्रामाणिक असा मनुष्य होता। देवाने त्याला निवडून म्हटलं, मी तुला एक पुढारी म्हणून तुझी निवड करत आहे। हिम्मत धर, जसा मोशे बरोबर मी होतो तसाच तुझ्याबरोबरही मी असेन। जिथे जिथे तू पाऊल ठेवशील ती भूमी मी तुला देऊन टाकेल। जे अभिवचन मी तुला देत आहे ते मी तुझ्या जीवनामध्ये पूर्ण करेल। अशी महान प्रतिज्ञा देऊन परमेश्वराने त्या तरुण यहोशवाला परमेश्वराने त्याला हे वचन दिले। यहोशवाचा विश्वास काय होता की परमेश्वर माझ्या बरोबर आहे, कारण देवाने त्याला अभिवचन दिलेलं होतं। यहोशवाचा विश्वास काय होता, तो असाच होता की माझ्यासमोर कोणाचाही टिकाव लागणार नाही। देव मला विजय देणार आहे, तो मला विजयी करणार आहे। एवढंच नाही तर परमेश्वराने जो देश देण्याचा अभिवचन आम्हाला दिलेला आहे, परमेश्वर निश्चितपणे तो देश आम्हाला प्राप्त करून देईल। निश्चित आम्ही तो प्राप्त करू। असं का? कारण देवानेच ते सांगितलं होतं, मी जे अभिवचन केलेलं आहे तो प्रतिज्ञेचा देश मी तुम्हाला देईल। यामुळे जिथे कुठे मी माझं पाऊल टाकणार आहे परमेश्वर निश्चित तो देश मला देणार आहे। मग तो कोणताही देश असेल, कोणताही प्रांत असेल, कोणतंही शहर असेल किंवा कोणतेही लोक असतील, कोणताही शत्रू माझ्या समोर उभा राहू शकणार नाही। देवाने अभिवचन दिलेलं आहे। फार मोठ्या उत्साहाने, फार आवेशाने भरून, फार सामर्थ्याने भरून, पूर्ण ताकदीनिशी यहोशवा तो त्या प्रांतांना प्राप्त करून, त्यांच्यावर विजय प्राप्त करून तो पुढे जाऊ लागतो। विजय प्राप्त करणं हे यहोशवाच्या जीवनामध्ये अंगवळणी पडलं। विजयातून मिळणारा जो आनंद होता त्याची तो नेहमी चव घेत होता। आपल्यामध्ये असं कोणी आहे का? विजयाला प्राप्त करणं हे त्यांच्या जीवनामध्ये एक ध्येय बनून जात असतं। साधारणपणे क्लासमध्ये फर्स्ट येणं म्हणजे कधी एकदा आले व त्यानंतर मिळालेल्या त्या फर्स्ट रँकला कायमचं, हीच तर खरी योग्यता असते। जेथे तुम्ही नोकरी करत असता, बेस्ट एम्प्लॉई अशा प्रकारची जर तुमची ओळख असेल तर मग ही एक मोठी आनंदाची गोष्ट आहे। त्याचप्रमाणे बेस्ट एम्प्लॉई म्हणून आठवडाभर, महिनाभर, 1 वर्षानंतर कित्येक वर्ष बेस्ट एम्प्लॉई राहून अशा प्रकारे पुढे जात राहणं सोपं नसतं। एक उत्तम पती किंवा मग एक उत्तम पत्नी एका उत्तम विद्यार्थ्याप्रमाणे म्हणजे अत्यंत उत्तम रीतीने नोकरी करणारा किंवा मग एक उत्तम सेवक बनून चांगल्या प्रकारे मंडळी चालवून उत्तम स्थानामध्ये पोहोचणं ही एक मोठी गोष्ट आहे। परंतु त्या उत्तम स्थानामध्ये पोहोचल्यानंतर त्याला सुरक्षित ठेवणं हे इतकं सोपं नसतं। आपल्यामध्ये असे कोणी आहेत का? परमेश्वराने मला विजय दिलेला आहे, चांगली गोष्ट आहे। देवाने मला माझी एक ओळख दिली आहे, चांगली गोष्ट आहे। देवाने आमच्या कुटुंबातील लोकांमध्ये, आमच्या नातेवाईकांमध्ये, नोकरी करण्याच्या जागेमध्ये व जिथे मी काम करतो त्या ठिकाणी देवाने चांगलं नाव दिलं आहे, चांगली गोष्ट आहे। तुमचं जे चांगलं नाव आहे, तुम्ही जे चांगले कष्ट करतात ते तुम्ही काय करायचं माहितीये? त्यात टिकून राहिलं पाहिजे। कशामध्ये टिकून राहिलं पाहिजे? तुमची जी साक्ष आहे ती टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। विजय मिळवून उच्च स्थानामध्ये पोहोचल्यावर त्या विजयात टिकून राहिलं पाहिजे। विजय मिळवून आनंदित राहण्याची सवय असली पाहिजे। स्वच्छ असणाऱ्या लोकांकडे पहा, त्यांना नीटनेसची सवय लागलेली असते। जर त्यांना नीटनेसमध्ये राहण्याची सवय असेल, म्हणजे त्यांना स्वच्छ राहण्याची जर सवय असेल, तर ते अनक्लीन अशा वातावरणात कधीच राहू शकणार नाहीत। त्यांच्या घराच्या विषयी असेल किंवा त्यांच्या रूम विषयी असेल, त्यांचा बेड असेल किंवा त्यांचे कपडे असेल, जर त्यांना स्वच्छ राहण्याची सवय असेल तर मग अनक्लीननेस त्यांना अजिबात सहन होणार नाही, ते त्यांना आवडणार नाही, कारण त्यांना स्वच्छ राहण्याची सवय लागलेली असते। येशू ख्रिस्त त्याच्या सवयीप्रमाणे डोंगरावरती जाऊन प्रार्थना करत असायचा, कारण देवाशी बोलण्यामध्ये, पित्याच्या संपर्कामध्ये राहण्यामध्ये त्याला आनंद वाटत असायचा, त्याला सवय होती, त्याला कुणी अडवू शकलं नाही। त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी वचनाचा प्रचार करत असणं, परमेश्वराच्या राज्याविषयी घोषणा करणं ही त्याची सवय होती।
यामुळे प्रत्येक दिवशी तो देवाच्या वचनाची घोषणा करायचा. प्रत्येक दिवशी हे करून तो आनंद घेत असायचा. एका विषयाबद्दल परमेश्वराचे अनेकशे सेवक मला असं विचारतात. त्यांपैकी एक प्रश्न कोणता असतो माहितीये? रविवारच्या दिवशी तुम्ही किती संदेश देत असता? साधारणपणे प्रत्येक रविवारी मी 5 संदेश देत असतो. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं, तुम्ही 5 संदेश देत असता का? तुम्ही 5 संदेश देता? हो, मी 5 संदेश देतो. 5 संदेश देता म्हणजे 5 तास तुम्ही बोलत असता का? हो, मी 5 तास बोलत असतो. पण हे कसं जमतं? मला त्याची सवय लागली आहे. कशाची सवय लागलेली आहे? सर्वोत्कृष्ट संदेश देण्याची सवय लागली. आशेने जे लोक येत असतात, आत्मिकतेमध्ये ते वचन ऐकत असतात आणि वचनच त्यांच्या जीवनामध्ये जेव्हा परिवर्तन घडून आणतं, ते परिवर्तन जे त्यांच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येत असतं, त्यांच्या जीवनामध्ये पवित्रता आणतं. असं बदललेल्या जीवनामध्ये त्यांना समाधानाने जगत असताना पाहून जेव्हा मी ते पाहतो, तेव्हा ते पाहून मला जो आनंद आणि संतोष मिळत असतो त्याची मला सवय लागलेली आहे. माझ्या प्रिय भाऊ व बहिणींनो, तुम्हाला समजत आहे का? जर एक संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, 30 मिनिटांचा जो संदेश आहे, तोच संदेश परत सांगणं मेंढपाळांसाठी सोपं नसतं. प्रत्येक वेळी लोकांपर्यंत नवीन संदेश पोहोचवावा लागतो. रविवारचा दिवस जेव्हा येतो तेव्हा पहिल्या आराधनेनंतर दुसरी आराधना, तिसरी आराधना, मग इंग्लिश सर्व्हिस, त्यानंतर पुन्हा आराधना, या 5 उपासनेमध्ये 5 संदेश द्यायचे असतील तर हे एवढं सोपं नसतं. या नम्र सेवकाने मागील 15 वर्षांपासून प्रत्येक रविवारच्या दिवशी एवढे सर्व संदेश मी आजपर्यंत देत आलो आहे. याचं कारण माहितीये? मला त्याची सवय आहे. कशाची सवय लागली आहे माहितीये? हा सर्वोत्कृष्ट जो संदेश आहे तो आशेने आलेल्या लोकांपर्यंत याला पोहोचविण्याद्वारे जो आनंद आहे तो जेव्हा मी पाहतो तो तर खूप मोठा असतो. कितीही पैसे दिले तरी देखील त्यातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा आणि संतोषापेक्षा यातून जो आनंद मिळतो त्या आनंदाची मला सवय लागलेली आहे. त्याचप्रमाणे सततचा प्रवास करत असताना, सतत वचनाचा प्रचार करत असताना जे वचन मी सांगत असतो ते मी माझ्या संपूर्ण हृदयापासून सांगतो. जेव्हा मी पूर्ण आत्म्याने वचन सांगत असतो तेव्हा माझं शरीर कदाचित ते या सर्व गोष्टीला सहयोग करेल असं अजिबात नाही. जर एखादी मेणबत्ती आहे आणि ती आपल्या आजूबाजूला प्रकाश देऊ इच्छित असेल, तिने प्रकाश द्यायचा आहे असा विचार केलेला आहे, तेव्हा न जळता न विरघळता तिने प्रकाश देणं हे शक्य नाही. जितकी जास्त ती प्रकाश देत असते तितकी जास्त प्रमाणामध्ये ती वितळत असते, नष्ट होत असते. त्याचप्रमाणे इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याची आशा करणारे जे देवाचे सेवक आहेत ते स्वतः न जळता इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश आणतील अशा प्रकारे अजिबात होऊ शकणार नाही. इतरांच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचा जो आनंद मिळविण्याची सवय मला लागलेली आहे यामुळेच व त्याद्वारेच मला आशीर्वाद मिळत आहे, यामुळे एवढे सगळे संदेश मी पोहोचवत आहे. याच्या पाठीमागे माझे पाय मागे न हटवता मी हे करत आहे, यामध्ये मोठा आनंद आहे. तसंच एक मोठे आत्मिक व्यक्ती आहेत, काही वर्षांपूर्वी त्यांनी मला 5 पानांचं पत्र लिहिलं. ते 5 पानांचं पत्र माझ्याकडे आल्यानंतर त्या 5 पानांमध्ये काय लिहिलेलं होतं मला आता आठवत नाही, परंतु 2 वर्षांपूर्वी डलासमध्ये म्हणजे अमेरिका देशातील डलास प्रांतामध्ये मी डेस्टारमध्ये इंटरव्ह्यू दिल्यानंतर मार्कस लॅम्ब, डेस्टार चॅनलची सुरुवात करणारे जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याशी जेव्हा मी बोलत होतो ते बोलले, तुमची सेवा फार मोठी आहे, तुमची मंडळी देखील आदर्श आहे, तुम्ही आमच्या पास्टरांना एकदा निश्चित भेटा. जर तुम्ही त्यांना भेटला तर त्यांना यामुळे खूप आनंद होईल. पास्टरांना भेटण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे का? हो, निश्चित आहे. आणि मी त्यांच्या पास्टरांना भेटलो. डलास प्रांतातील लोकांची ती एक मोठी मंडळी आहे, खूप मोठी अशी ती मंडळी आहे. जवळपास 30,000 त्यांचे सदस्य आहेत. जेव्हा मी त्यांना जाऊन भेटलो आणि आम्ही जेव्हा बोलत होतो त्यांनी आपले काही व्हिडिओज पाहिले आणि ते पूर्णपणे आश्चर्यचकित झाले. त्यांना फार आश्चर्य वाटू लागलं. जेव्हा आम्ही बोलत होतो
हे सर्व पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलं, मला तुम्हाला काही सांगायचं आहे. तेव्हा मी फारच आनंदामध्ये ते काय आता बोलतील असा विचार करून मी ऐकू लागलो. तेव्हा ते बोलले, प्रत्येक रविवारी तुम्ही 5 संदेश देत असता. एवढे संदेश तुम्ही देत असताना? हो, मी देत असतो. 5 संदेश देत असताना मला फार आनंद वाटत असतो. मला खूप सुख मिळतं. मी तुम्हाला एक मोठा भाऊ म्हणून सांगतो. तुम्ही हे समजून घ्याल असं ते बोलले. याच शब्दात ते बोलले, ॲज अन युअर एल्डर ब्रदर आय वॉन्ट टू टेल यू वन धिस. डोंट थिंक अदरवाईज. एक मोठा भाऊ म्हणून मी सांगत आहे. चुकीचं समजू नका. काही हरकत नाही. तुम्ही सांगा काय आहे. लक्ष देऊन ऐका. कृपया तुम्ही 5 संदेश देणं थांबून टाका. माझा बीपी वाढू लागला. आतमध्ये राग आल्यासारखं वाटत होतं. काय बोलू काहीच समजत नव्हतं. मी मान खाली घातली. कृपया तुम्ही 5 सेशनमध्ये बोलणं बंद करून टाका. मोठा भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो. काय बोलत आहात? हजारोंच्या संख्येने लोक मला ऐकण्यासाठी येतात. 5 संदेश देणं बंद करून टाका असं तुम्ही बोलता, तर मग काय केलं पाहिजे? पहिल्या उपासनेमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वचनाचा प्रचार करा. दुसऱ्या आराधनेमध्ये जो वचनाचा संदेश आहे, मंडळी एवढी मोठी आहे यामुळे ते स्क्रीनवरती पाहू शकतात. स्क्रीनवरती हाच संदेश ऐकावा यासाठी तुम्ही त्यांना प्रेरित करा. तसंच तिसऱ्या आराधनेमध्ये देखील. मग मी त्यांना विचारलं, असं का केलं पाहिजे? जास्त वर्ष जर तुम्हाला जगायचं असेल, जास्त काळापर्यंत प्रचार करत जर तुम्हाला राहायचं आहे, तर तब्येतीच्या विषयी काळजी तुम्ही घेतली पाहिजे. एक मोठा भाऊ म्हणून सांगत आहे. तुम्ही मान्य करा. मी म्हटलं, तुम्ही मोठे भाऊ आहात, तुमचा सन्मानच आहे. मला जी अद्भुत मंडळी मिळाली आहे आणि जे उत्तम संदेश मी देत आहे ते देणं बंद करायला सांगत आहात, हा कसला सल्ला आहे? हा चांगला नाही. ठीक आहे. कोणत्याही प्रकारे मी ते स्वीकारू शकलोच नाही. थोड्या वेळासाठी माझ्या हृदयामध्ये दुःख वाटलं. सेवा काय आहे अजून यांना कळलंच नाही वाटतं. वचनाचा कशा प्रकारे संदेश द्यायचा आहे अशा प्रकारे हे एक निरर्थक सल्ला मला देत आहेत. अशा प्रकारे विचार करून मी एका प्रकारच्या दुःखामध्ये, वेदनेमध्ये आणि खेदीत अंतःकरणाने मी तेथून बाहेर आलो. तेथून परत आल्यानंतर मी बऱ्याच काळापासून वचनाचा प्रचार करत आहे, सांगत आहे, मी बोलतच आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की वचनाचा प्रचार सुरुवात झाल्यावर व्हॉल्यूम तो 9 वरती ठेवलेला असतो. तुम्हाला माहिती ना, सेलफोनमध्ये व्हॉल्यूम असतो. वर खाली तुम्ही व्हॉल्यूम वाढवत असता किंवा मग तुम्ही कमी करत असता. संदेशाची सुरुवात जेव्हा मी करतो तेव्हा व्हॉल्यूम तर 9 वरती गेलेला असतो. 15 मिनिट 20 मिनिट संदेश दिल्यानंतर पहा, कोणाला हे माहिती नाही, ज्यावरही तो चालू होता तो हळूच 7 वरती खाली येतो. अर्धा तास झाल्यानंतर जो व्हॉल्यूम 7 वरती असतो तो हळूच 5 वरती येतो. मी काय करत असतो कदाचित तुम्हाला याविषयी माहिती नाही, यामुळे मी सांगत आहे. मी मंदिरामध्ये काय करतो, मी जोराने बोलायला सुरुवात करतो. माझा आवाज जर खाली येत असेल तर मी जोराने बोलत असतो, यासाठी की माझा आवाज तुमच्यापर्यंत यावा. जेव्हा मी संदेश द्यायला सुरुवात करतो, माझी ही गोष्ट लक्षात आली की माझा आवाज 9 वरती असतो. 45 मिनिटांचा संदेश झाल्यानंतर मला समजून येत नाही, परंतु 3 किंवा 4 वरती तो खाली येतो. तो आवाज कमी होऊ लागतो. असं का घडत आहे असा विचार मी केला. हे समजून आल्यानंतर आपल्या हैदराबादमध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणामध्ये जाण्याच्या ऐवजी, म्हणजे इथे सर्व लोक मला ओळखतील यामुळे मी बँगलोरमधल्या हॉस्पिटलमध्ये गेलो. माझा जो आवाज आहे तो तिकडे दाखवण्यासाठी. त्या वेळेमध्ये डॉक्टर पॉल तंगया हे मी बँगलोरला येत आहे, माझ्या गळ्याची तपासणी करण्यासाठी, व्हॉइसची तपासणी करण्यासाठी येत आहे हे त्यांना समजलं. तेव्हा त्यांनी फार प्रेमाने त्यांनीच डॉक्टरांची आणि हॉस्पिटलची अरेंजमेंट करून माझ्याबरोबरच हॉस्पिटलमध्ये येऊन ENT स्पेशलिस्ट यांना मला दाखवलं आणि माझ्याविषयी त्यांना सांगितलं. यांची एवढी मोठी मंडळी आहे, एवढी मोठी सेवा त्यांची आहे, असं सर्व आणि जे काही सांगायचं ते सांगितलं. बरेच एक्सरे काढल्यानंतर, तपासणी झाल्यानंतर आणि सर्व टेस्ट झाल्यानंतर त्यांनी मला काय सांगितलं माहितीये? काय बोलले माहित आहे? तुमच्या मंडळीमध्ये जितकेही लोक येत असतात त्यांना तुमच्याकडून काय पाहिजे असतं? वचन. हो, त्यांना माझ्याकडून वचन पाहिजे असतं. फार वर्षांपर्यंत त्यांना वचन सांगावं असं तुम्हाला वाटत आहे का? हो, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना संदेश देत राहावा अशी मला आशा आहे. तेव्हा त्यांनी मला ही गोष्ट सांगितली
जर खरोखर तुम्हाला अशी आशा आहे तर तेव्हा माझा सल्ला तुम्हाला पाळावा लागेल. हो, सांगा. 30 मिनिटांपेक्षा अधिक प्रचार करणं हे तुमच्यासाठी चांगलं नाही. पुन्हा स्टोरी पहिल्या मुद्द्यावर गेली. काय झालं मी विचारलं. आत्तापर्यंत तुम्ही तुमचा आवाज जितका यूज करायला पाहिजे होता त्यापेक्षाही जास्त यूज तुम्ही केलेला आहे. केवळ परमेश्वराच्या महान कृपेमुळे 30 वर्षांपेक्षाही जास्त काळापासून जिवंत परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करण्याची कृपा देवाने माझ्यावर केली आहे. साधारणपणे मी माझं तारण झाल्यानंतर बायबल वाचू लागलो, प्रार्थना करू लागलो, माझी साक्ष देऊ लागलो. त्यानंतर थोडं थोडं वचन मी सांगू लागलो. त्यानंतर संस्थेची स्थापना केल्यानंतर संस्थेला सुरुवात करून मी ती हळूहळू पुढे चालवली. हळूहळू पुढे गेल्यानंतर थोडीफार ओळख झाली होती. त्या काळामध्ये म्हणजे आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडिया आहे. ओळख वाढविण्याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. सहजपणे आपल्या स्वतःची ओळख वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे आहेत आणि त्यामध्ये आडवे येणारे देखील अनेकशे लोक आता आहेत. परंतु वचनाप्रमाणे जीवन जगून परमेश्वराची जी इच्छा आहे ती पूर्ण करून परमेश्वराच्या इच्छेला धरून मंडळीची सेवा करणं, यशस्वीपणे सेवा करण्याची आशा करणारे जे लोक आहेत त्यांच्या सेवेची पद्धत अगदी वेगळी असते. आणि यामुळेच मागील 30 वर्षापासून मी वचनाचा अशा प्रकारे प्रचार करत आलेलो आहे. ते डॉक्टर मला सांगत होते की तुम्ही तुमच्या व्हॉइसचा फार जास्त वापर केलेला आहे. जर तुमची इच्छा आहे की तुमचा आवाज जास्त काळापर्यंत टिकावा तर तारणाविषयीचा हा संदेश 30 मिनिटांपेक्षा अधिक जर सांगितला तर ते चांगलं होणार नाही, असं त्यांनी मला तिथे सांगितलं. तेव्हा मी त्यांना विचारलं की जर मी असं केलं नाही तर मग काय होईल. काही होणार नाही, परंतु तुमचा आवाज राहणार नाही आणि तुम्ही जर कोणाशी काही बोलू लागला तर तोंडामधून केवळ हवा येईल, आवाज अजिबात येणार नाही. आणि अशी स्थिती येऊ नये यामुळे तुम्ही निश्चितपणे याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तो सल्ला मला आवडला नाही. मी परत हैदराबादमध्ये आलो. इथे आल्यानंतर मला 5 पानांचं एक पत्र आपल्या मंडळीवरती फार प्रीती करणारे परमेश्वराचे सेवक डॉक्टर जॉन एंकरबर्ग, परमेश्वराचे सेवक, त्यांनी 5 पानांचं पत्र त्यांच्या लेटर हेडवर मला पाठवलं. त्यांनी त्या लेटरमध्ये चांगल्या प्रकारे सांगितलं, ही आनंदाची गोष्ट आहे. अशा प्रकारे सेवा करणं ही एक खूप चांगली गोष्ट आहे. खूपच कमी काळामध्ये कल्वरी टेम्पल एवढं चांगल्या प्रकारे वाढत गेलं. अशा प्रकारे चांगलं लिहिलं. तुम्ही जी सेवा करत आहात निश्चित त्याविषयी तुम्ही फार आनंदी असाल व तुम्ही यामध्ये फार समाधानी असाल. तुम्हीच नाही परंतु या सर्व गोष्टी समजल्यानंतर आम्ही देखील आनंदी होतो आणि देवाला गौरव देत आहोत. परंतु काही गोष्टींविषयी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. कृपया करून मन मोकळेपणाने लिहिण्याची मला परवानगी असावी. आणि त्यानंतर पुढे काय लिहिलं माहितीये. मी देखील तरुणपणाच्या काळामध्ये तुमच्याप्रमाणेच म्हणजे जसं तुम्ही करता त्याप्रमाणेच मी देवाचं वचन सांगत राहिलो. जिथे बोलावतील तिथे मी जात होतो. जिथे वचन सांगायला बोलवायचे तिथे जाऊन मी वचन सांगायचो. खूप परिश्रम मी घ्यायचो, कष्ट करत होतो. मी प्रवास करायचो. वचनाचा प्रचार करण्याचा जो आनंद होता त्याची मला सवय लागलेली होती. एक दिवस वचनाचा प्रचार करण्यासाठी मी तयारी केली. त्यासाठी जात असताना अचानक मी खाली पडलो. मला दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं यांना हार्ट अटॅक आला आहे. हार्ट अटॅक आलेला आहे अशा प्रकारे त्यांनी डिक्लेअर केलं. या वयामध्ये मला हार्ट अटॅक कसं काय येऊ शकतो असा विचार करून मला आश्चर्य वाटलं आणि मी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी असं लिहिलं तेव्हा त्यावेळी मी तिकडे लक्ष दिलं नाही. देवाची सेवा मला करायची आहे, देवासाठी जगायचं आहे असं म्हणून मी काम आणि कामच करत राहिलो. डॉक्टर जॉन एंकरबर्ग यांनी मला लिहिलं, 1 वेळे नाही, 2 वेळेला नाही, 3 वेळेला नाही, 4 वेळेस नाही. डॉक्टर सतीश कुमार, जवळपास 10 वेळा माझ्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागलं. 10 वेळेला. एवढंच नाही तर वचनाचा प्रचार करून करून माझा जो आवाज होता तो पूर्णपणे निघून गेला. 1 वर्ष वचन सांगू शकलो नाही. तोंडातून आवाज आला नाही. त्या काळामध्ये मी खूप आनंदाने आवेशाने देवाचं वचन सांगत असताना कोणी मला सांगितलं नाही जरा स्लो डाऊन,
थोडा स्पीड कमी करायला पाहिजे, आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे, असं कोणीच सांगितलं नाही. माझ्यावर प्रेम करणाऱ्या एका आत्मिक भावाप्रमाणे, वाईट अशा अनुभवामधून गेलेल्या एका सेवकाप्रमाणे मी तुम्हाला विनंती करत आहे, यामुळे कृपया करून प्रभूवरती प्रेम करणं धन्य गोष्ट आहे. मंडळीवरती प्रीती असणं चांगलं आहे. मंडळीतील लोकांना सर्वोत्कृष्ट संदेश सांगण्याची आशा करणं ही एक चांगली गोष्ट आहे. सर्व लोकांना तुमच्याकडून काय इच्छा आहे की तुम्ही जास्त काळ जगावं आणि वचनाचा प्रचार करत राहावं. ते बोलले, जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता. जॉन अँकरबर्ग हे अशा प्रकारे मला बोलले. ते सर्व वाचून झाल्यानंतर एक प्रश्न मला आला, तुमच्यापैकी असं किती लोकांना वाटतं की मी वचनाचा प्रचार अनेक वर्ष करत राहावा? हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. किती लोकांना असं वाटतं की मी जास्त काळ जगावं? आपले हात वर करा. राईट, मी जास्त काळापर्यंत जगलो पाहिजे, परमेश्वराच्या वचनाचा प्रचार मी करत राहिलो पाहिजे. सर्वांनाच ही आशा आहे, यामध्ये कोणताही संशय नाही. जॉन अँकरबर्ग काय बोलले माहितीये? जास्त काळापर्यंत जर वचन सांगायचं असेल तर मग काळजी घेतली पाहिजे. मी माझ्या जीवनामध्ये अशी काळजी घेतली नाही, यामुळे आज वचन सांगण्याची आशा असतानाही आणि इच्छा असून देखील माझं शरीर माझी साथ देत नाही, अशी स्थिती तुमच्यावर येऊ नये, यामुळेच मी ही आशा करत आहे की तुम्ही काळजी घ्यावी. टायपिंग करून 5 पानांचं पत्र त्यांनी मला पाठवलं. त्या विषयाबद्दल मी तुम्हाला हे सांगितलं होतं आणि तुम्ही सर्वांनी देखील ते ॲग्री केलं होतं. आज जर कदाचित टीव्हीवरती असेल किंवा सोशल मीडियावरती असेल किंवा जिथेही कुठे तुम्ही संदेश ऐकत आहात, इन्क्लुडिंग माय सेल्फ, माझ्याबरोबर सेवा करणारे किंवा तुमच्याबरोबर सेवा करणारे असतील तर कृपया ऐका. डेव्हिड ब्रेनर्ड नावाचे एक परमेश्वराचे सेवक होते. रेड इंडियन्स मध्ये देवाचे सेवक म्हणून तिथे ते गेले, मिशनरी म्हणून ते तिथे गेले. त्या ठिकाणामध्ये काय घडलं हे जर तुम्ही पाहिलं तर 29-30 वर्षांच्या कमी वयामध्येच ते मरण पावले. माझं सेवेमध्ये येण्याचं कारण तुम्हाला माहितीये? एक मिशनरीच्या रूपाने माझं जे जीवन आहे ते समर्पित करायचं या विचाराने हे जे जीवन मी दिलं त्याचं कारण माहीत आहे. डेव्हिड ब्रेनर्ड हे व्यक्ती आहेत. या महान अशा तरुण व्यक्तीचं जीवनचरित्र वाचूनच सेवा करायची तर अशीच केली पाहिजे. मी यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासानंतरच मी माझं जीवन पूर्णपणे चांगल्या प्रकारे सेवा करण्यासाठी समर्पित केलं. विशेष गोष्ट ही आहे की त्यांनी त्यांच्या जीवनात केवळ 5 वर्षच सेवा केली. 24 वर्षांच्या वयामध्ये ते सेवेत आले आणि 28 वर्षांच्या वयामध्ये ते मरण पावले. मृत्यूचं कारण माहीत आहे का? ते आजारी होते. ते आजारी का पडले तुम्हाला माहीत आहे? सेवेमधील परिश्रम. रात्रंदिवस ते सेवा करत असायचे. न खाता पिता ते सेवा करत होते. नियमितपणे सतत उपवास करून ते सेवा करायचे. ते सेवा करत राहिले, त्यामुळे तब्येत खालावली. त्यांच्या मृत्यूच्या पूर्वी त्यांनी आपल्या डायरीमध्ये लिहिलं. काय लिहिलं माहितीये? परमेश्वराने जर मला आणखी एकदा जर जीवन दिलं, त्या माझ्या आयुष्यामध्ये निरोगी राहून जीवन जगून जास्त काळापर्यंत मी जगून परमेश्वराची मी सेवा करेल अशी आशा मी करत आहे. परंतु मला कोणतीही विश्रांती नाही, असं त्यांनी डायरीमध्ये लिहिलं की देवाने जर मला आणखी एक आयुष्य दिलं तर निश्चित मी माझ्या तब्येतीची मी योग्य ती काळजी घेत जाईल. याविषयी जे मी तुम्हाला सांगत आहे त्याचं प्रमुख कारण आहे, जे वचन तुम्ही ऐकत आहात. तुमच्यापैकी जर कोणी सेवा करत आहे तर सेवा करणं ही एक खूप मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. कष्ट करून सेवा करणं आपल्यासाठी धन्यतेची गोष्ट आहे. त्याच वेळेला तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष न देता, जेवढा आराम केला पाहिजे तेवढं न करता, व्यवस्थित झोप न घेता प्रवास करत असणं, यामुळे कष्ट करत राहून वचनाचा प्रचार करत राहणं, त्याने थोडं फार आमच्या शरीराचं नुकसान होत असतं, हे एक वास्तविक आहे. वचनाचा प्रचार केल्यामुळे जे लोक आत्मिकतेमध्ये वाढत आहेत, जे लोक साक्ष देत आहेत, ज्यांच्यामध्ये साक्ष होत आहे, ते माहिती आहे काय करत असतात? ते मला प्रोत्साहन देत असतात. अजून सामर्थ्याने सेवा करायची आहे, अधिक विश्वासाने सेवा करायची आहे, अजून परिश्रम घ्यायचे आहेत, हे प्रोत्साहन मिळत असतं, एनकरेज होत असतं. तुमच्या साक्षीमुळे तुमचं जीवन व्यवस्थित होत आहे, तुमचं कुटुंब स्थिर होत आहे, यामुळे अधिक जास्त सेवा करण्याची मला सवय लागलेली आहे. त्याची मला सवय लागलेली आहे. मला कशाची सवय लागली आहे?
सर्वोत्कृष्ट संदेश तुम्हाला देण्याची, आशा करणाऱ्या लोकांना तृप्त करणारे संदेश देण्याची सवय लागली आहे। यामुळे कल्वरी टेम्पलच्या सर्व लोकांनी काय केलं पाहिजे? तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली पाहिजे। ती केवळ माझ्यासाठीच नाही, तर जितकेही लोक फार मोठ्या प्रामाणिकपणे सेवा कार्य करत आहेत, आत्म्यांना वाचवायचं आहे या उद्देशाने चालत आहेत, येशूच्या आगमनासाठी लोकांना तयार करायचं अशी आशा बाळगत आहेत, ओझ्याने भरलेल्या सेवकांना जर तुम्ही ओळखता तर त्यांच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत चला। देवाने त्यांना कृपा पुरवावी, एकीकडे त्यांना आरोग्य द्यावं आणि दुसऱ्या बाजूने महान रीतीने त्यांचा उपयोग व्हावा म्हणून प्रार्थना करा अशी विनंती करतो। महान पवित्र प्रेमाने भरलेले आमच्या परमेश्वर बापा, यहोशवाने उतावळेपणा केला होता। तो एक प्रश्न विचारत आहे। विजयी जीवन जगण्याची सवय होती ही चांगली गोष्ट होती, परंतु जेव्हा त्याला पराभवाचा सामना करावा लागला, प्रभू तुला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी स्वतःला विचारलं तर चांगलं असतं। देवा, त्याचप्रमाणे आम्ही देखील विजयी जीवन जगण्याची आम्हाला सवय असली पाहिजे, पापावर विजय मिळविण्याची आम्हाला सवय असली पाहिजे, फलद्रूप जीवन जगण्याची आम्हाला सवय असली पाहिजे। मी लबाडी करणार नाही, मी माझ्या जीवनात केवळ सत्यच बोलेल अशी आम्हाला सवय असली पाहिजे। हे सत्य आणि वास्तविकता जाणून घेऊन विजयी असं जीवन जगण्यासाठी तू आमची मदत कर। हे बापा, जर आम्हाला निरोगी जीवन जगायचं असेल तर मग आम्ही स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, योग्य ती काळजी घेऊन तुझी सेवा करावी असं जीवन तू आम्हाला दे। तुझे साक्षीदार बनण्याची कृपा दे। पवित्र आत्मा तुझ्या उपस्थितीमध्ये नियमितपणे जगण्याचं हे सौभाग्य तू आम्हातील प्रत्येकाला दे। येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना आम्ही करत आहोत। आमेन।